जे विद्यार्थी समाजशास्त्र विषयाच्या संदर्भाने अभ्यास करत आहेत, जे विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, नेट, शेट, MPSCची तयारी करत आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाला असलेल्या राज्यसंस्थेच्या संदर्भातले आपण आज काही MCQ प्रश्न हे अभ्यासणार आहोत. त्याचा सराव आपण आज करणार आहोत. तर पाहूया की MCQ प्रश्न कोणते आहेत आणि त्याचा सराव आपल्याला कशा पद्धतीने करता येईल. तर पहिला प्रश्न या ठिकाणी विद्यार्थी मित्रांना आपण घेतलेला आहे. पहिला प्रश्न इथं सांगतो आपण, पाहता येईल आपल्याला. दबाव गटाविषयी खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य चुकीचे आहे? दबाव गटाविषयी खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य चुकीचे आहे? उत्तर या ठिकाणी आहे, ते निवडणूक लढवतात हे वैशिष्ट्य चुकीचे आहे. हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, सरळ समाजातील राजकारणाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये नाही? नाही असं विचारलेलं आहे. सरळ समाजातील राजकारणाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये नाही असं विचारलेलं आहे. त्यामुळे पहा, राजकीय प्रकारे, सामाजिक नियंत्रण, गुन्हा आणि राज्य हे नाही. हे उत्तर बरोबर आहे. समाजशास्त्रानुसार राजकीय सामाजिकरण या संज्ञेचा अर्थ काय? मॉस रॅलीतील समाजशास्त्रानुसार राजकीय सामाजिकरण या संज्ञेचा अर्थ काय? मास रॅलीतील राजकारणी व सर्वसामान्यांची आंतरक्रिया, जनसंचाराच्या माध्यमातून राजनैतिक विषयाचा प्रचार करणे, मुलांमध्ये राजनैतिक मनोवृत्तीचा प्रसार करणे. आणि याचं उत्तर आहे 1 आणि 3. 1 म्हणजे मास रॅलीतील राजकारणी आणि सर्वसामान्यांची आंतरक्रिया आणि मुलांमध्ये राजनैतिक मनोवृत्तीचा प्रचार करणे. हे उत्तर बरोबर आहे, क. त्यानंतर समाजशास्त्रीय परिभाषेत समाजसत्तावाद, भांडवलशाही, कम्युनिस्टांचा संदर्भ हा कशाशी संबंधित आहे? तर हा आर्थिक, राजकीय, विश्वासू समजुतीशी संबंधित आहे. डी हे उत्तर बरोबर आहे. दबाव गट सामान्यतः समजले जातात, विशेष हित गट म्हणून ते ओळखले जातात. हे आपल्याला सांगता येईल, क बरोबर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, सत्ता एखाद्या लहान व्यक्तीचा समूहाच्या हातात जाणे प्रकार्यात्मकरित्या आवश्यक आहे या सिद्धांताला म्हणतात अभिजनसंचारण सिद्धांत. चमत्कारिक, दैवी गुणाधिष्ठित सत्ता आधारित असते. असाधारण व्यक्तीची प्रतिमा व शालीनता. चमत्कारिक आणि दैवी गुण सत्ता आधारित असते. असाधारण व्यक्तिगत प्रतिभा व शालीनता. राजकीय सामाजिकरण हा शब्द प्रयोग सर्वप्रथम कोणी केला आहे? राजकीय सामाजिकरण हा शब्द प्रयोग सर्वप्रथम कोणी केला आहे? आल्मंड पॉवेल यांनी केलेला आहे. खालील पर्यायातून योग्य जोड्या जुळवा. खालील पर्यायातून योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. ब हे उत्तर या ठिकाणी योग्य असं सांगितलेलं आहे. बघूया काय जोड्या. तर या ठिकाणी लेखक आहेत आणि यांचं योगदान आहे. मॅक्स वेबर, एक तार्किक आणि प्रक्रियेच्या स्वरूपात नोकरशाही, हे मॅक्स वेबरचं आहे. A.W. गोल्डर, नोकरशाहीची तयारी करण्याची डिग्री. त्यानंतर J.H. गोडथॉर्प, बुर्जुआ मध्यमवर्गीय विचारसरणीची अनुसरण. त्यानंतर पीटर ब्लॉड यांचं नोकरशाही अनौपचारिक संरचना आहे असं त्यांचं मत आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणी सामाजिक परिवर्तनात विचारांच्या भूमिकेला महत्त्व दिले आहे? कार्ल मार्क्स यांनी हे दिलेलं आहे. खालील पर्यायातून योग्य जोड्या जुळवा. जोड्या जुळवा आलेले आहे. हे डी उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. याचं काय सांगतात ते आपण पाहूया. याचं
भौगोलिक निर्धारवाद वेबलेन. भौगोलिक निर्धारवाद वेबलेन. त्यानंतर वैचारिक निर्धारवाद सोरोकिन. त्यानंतर सांस्कृतिक निर्धारवाद वेबर. त्यानंतर प्रायोगिक निर्धारवाद प्रायोगिक निर्धारवाद एक अँटेडिंग. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी राज्यविहीन समाज या शब्दाचा पहिल्यांदा उपयोग केला आहे? राज्यविहीन समाज या शब्दाचा सर्वप्रथम उपयोग एलवान प्रिचर्ड यांनी केलेला आहे. खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा. पाहूया या ठिकाणी हे उत्तर योग्य सांगितलेलं आहे. बी तर पाहूया 2. स्वतःचे निर्णय जाहीर करून ते लागू करू शकतो. न्यायाधीश. संचारणात सहाय्य करणारा मध्यस्थ. 5. वादविवाद सोडविण्यात सहाय्य करणारा अडलेले दलाल. त्यानंतर समूहांना मजबूत ठेवून स्वतःचे स्थान राखणारा नेता. तर हे झाले. खालील विधानावर विचार करा. श्री नारायण गुरु स्वामीद्वारे केरळमध्ये प्रारंभ झालेल्या श्री नारायण धर्म प्रतिपादन आंदोलन यावर केंद्रित होते. विद्यालयाला प्रवेश मिळण्याच्या अधिकारावर, सरकारी नोकरीत आरक्षणावर, वंचित जातींना अनुसूचित करण्याबद्दल, मंदिर मार्गात प्रवेश मिळण्याबाबत. तर याचं योग्य उत्तर आहे 1, 2 आणि 4 एवढ्यासाठी हे आंदोलन झालं होतं, म्हणून डी हे उत्तर बरोबर आहे. भूमी सुधार कार्यक्रमाअंतर्गत अधिनियम झालेला पहिला कायदा. बिहार भूमी सुधार कायदा 1950. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, मार्क्सच्या मतानुसार जेव्हा समाजात साम्यवाद येईल तेव्हा राज्य राहणार नाही, राज्य ही संकल्पना राहणार नाही, असं मार्क्सचं मत आहे. खालीलपैकी कोणी भारतात मुस्लिमांच्या शैक्षणिक सुधारणांचे आंदोलनाचे प्रवर्तन केले आहे? तर याचं उत्तर आहे 1. सर सय्यद अहमद खान आणि जाकीर हुसेन ह्या दोघांनी शैक्षणिकसाठी मुस्लिम समाजाचे आंदोलन केलेलं आहे, म्हणून उत्तर ए हे बरोबर आहे. सत्तेचे केंद्रीकरण खालीलपैकी कशाशी मिळते जुळते आहे? सत्तेचे केंद्रीकरण खालीलपैकी कशाशी मिळते जुळते आहे? समाजात श्रमविभाजन हे एक आहे. सामाजिक जीवनातील तर्कसंगतता हे एक आहे. नियमावर आधारित व्यवस्था हे आहे. असे तिन्ही आहेत. बरोबर. खालील पर्यायातून योग्य जोड्या जुळवा. खालील पर्यायातून योग्य जोड्या जुळवा. एक राज्य एक नैसर्गिक संस्था आहे. जैविक सिद्धांत. राज्य एक सामाजिक संस्था आहे. यांत्रिक सिद्धांत. राज्य प्रभावी गटाचे उपकरण आहे. मार्क्सवादी सिद्धांत. सर्वोच्च राष्ट्राची सार्वभौमत्व सत्ता आहे. कायद्याचे सिद्धांत. सत्तेत समावेश असतो. कायदेशीरपणा, योग्यतेमुळे शक्ती आणि नियमितता. राजनैतिक आधुनिकीकरणाबरोबरच निरक्षरता व राजनैतिक भागीदारी असते. खालील पर्यायातून योग्य जोड्या. इकडे पुस्तक दिलेले आहेत, इकडे लेखक दिलेले आहेत. तर ह्या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. पाहू योग्य जोड्या काय दिलेल्या आहेत. तर डी हे उत्तर योग्य दिलेलं आहे. तर आपण जोड्या जुळवूया. एक चप्पा. हिस्ट्री ऑफ ट्रेड युनिझम सिडनी आणि वेबचं हे पुस्तक आहे. त्यानंतर
लेबर प्रॉब्लेम इन इंडियन इंडस्ट्रीज, व्ही गिरी यांचं हे पुस्तक आहे. व्ही गिरींचं आहे 1 नंबर. द न्यू मॅन ऑफ पॉवर, न्यू मॅन ऑफ पॉवर C.W. मिल्सचं आहे. त्यानंतर युनियन डेमोक्रॉसी 2 आहे, S.M. लिपसेट. तर हे अशा पद्धतीने आहेत. मॅक्स वेबरने खालीलपैकी अधिसत्तांचे कोणते प्रकार सांगितले आहेत? मॅक्स वेबरने खालीलपैकी अधिसत्तांचे कोणते प्रकार सांगितले आहेत? बुद्धिप्रामाण्यवादी, चमत्कारिक आणि पारंपरिक हे प्रकार सांगितलेले आहेत. खालील विधानावर विचार करा. सत्ताधारी व्यक्ती गतिशील व नमणारे असतात. सत्ताधारी व्यक्ती गतिशील व नमणारे असतात. ताठ व्यक्तिमत्वाचे असतात. दुर्बल अहम असणारे असतात आणि विचारांची पद्धत ठराविक साच्यात असलेली असते. तर हे डी उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. राजकीय संस्कृतीचे अधिग्रहण करणाऱ्या प्रक्रियेला म्हणतात? राजकीय आधुनिकीकरण असं म्हणतात. जमातीच्या मुख्याकडे सत्ता असते. जमातीच्या मुखियाकडे सत्ता असते. पारंपरिक सत्ता. अरस्तूच्या दृष्टीने राज्य असते समुदायाचा समुदाय. राज्यविहीन समाजात राजकीय संघटना रूपाला विशेष महत्त्व प्राप्त होते. नातेदारीला. मॅक्स वेबरच्या मतानुसार औचित्यपूर्ण आधार आहे विश्वास. त्यानंतर कामगार संघटना समजून घेण्यासाठी खालीलपैकी कोणती संकल्पना उपयुक्त आहे? हित समूह. गुजरात क्षत्रिय सभा हे कशाचे उदाहरण आहे? जात सभा. उदारवादी सिद्धांतानुसार खालीलपैकी काय राजकीय आधुनिकीकरणाचे अनिवार्य आहे? सरकार आपल्या नागरिकांची इच्छा क्रियाशील आहे आणि न्याय प्रतिपादनात्मक आहे. त्यानंतर पारंपरिक राज्यव्यवस्थेचे अधिकार पदाचे पाठिंब्याने होऊ शकतील. हे उत्तर डी बरोबर आहे. त्यामध्ये 1 न्यायालय प्रशासन, सामूहिक शोधाने आणि 4 धार्मिक समारंभाने. हे 3 बरोबर आहे म्हणून हे ड उत्तर बरोबर आहे. मूल पालन पोषण करण्याची वाढविण्याची कोणती पद्धत त्याला पुढील वयात प्रौढ वयात सत्ताधारी व्यक्ती बनवू शकते? स्थितीऐवजी प्रतिष्ठेचा प्रश्न. नोकरशाहीच्या संरचनेची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आहेत? 1 व 2. खालीलपैकी कोणता सिद्धांत समाजाच्या 2 मुख्य भागात विभाजन करते? अभिजन सिद्धांत. लोकशाहीत राजकीय सामाजिकरण प्रक्रिया खालीलपैकी कोणती संरचना आहे? राजकीय पक्ष. आधुनिक काळात नोकरशाही म्हणजे रिकामी जागा दोन्हीही. विवेकपूर्ण व्यवस्था, कायदेशीर व्यवस्था. अमेरिकन डेमोक्रॅटिक पार्टी हे कशाचे उदाहरण आहे? डाव्या पक्षांचे उदाहरण आहे. राज्यघटनेने व्यक्तीला दिलेले हक्क परंतु राज्याने त्याची दखलही न घेतलेल्या हक्कांना काय म्हणतात? मूलभूत हक्क. यातील चुकीची जोडी ओळखा. मार्क्स शक्ती अभिजन सिद्धांत. अगदी पूर्वीच्या काळी सत्ताधीशांचे काम हे होते. धर्माला उत्तेजन देणे हे होते. अभिजन सिद्धांत कोणी मांडला? पॅरेटोने मांडला. प्राचीन काळी सर्व जगात सुरुवातीला शासनाचा लोकप्रिय प्रकार कोणता होता? राजेशाही. पूर्वीच्या राज्याची निवड कशा प्रकारे व्हायची? परंपरेने. मार्क्सच्या दृष्टिकोनातून समाजातील सत्तेचा स्रोत आर्थिक संरचनेवर असतो. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य समितीचे नाही परंतु राज्याचे आहे? कुणीही याचे सभासद होऊ शकते.
पॅरेटोच्या मताने कोल्ह्याच्या प्रकारचे अभिजन वर्ग कोणते उदाहरण आहे? युरोपियन लोकशाही. कोल्ह्याच्या प्रकाराचे युरोपियन लोकशाही हे उदाहरण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यसंस्थेशी संबंधित आपण हे MCQ प्रश्न पाहिलेले आहेत. धन्यवाद.